महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अकाली अपघात झाला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली. पण त्या अपघातात अजित पवार यांच्यासोबत आणखी 5 जणांचा मृत्यू झालाय. अजितदादांच्या मृत्यूची चर्चा झाली, मात्र या 5 जणांच्या कुटुंबावर आणि मित्रमंडळींवर देखील दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्यात एक 25 वर्षाच्या तरुणीचा देखील मृत्यू झालाय. काही दिवसातच तिच्या घरात सनईचे सूर ऐकू येणार होते, मात्र आता हुंदके ऐकू येत आहेत. कोण आहे ती तरुणी? या अपघातात कोणी काय गमावलं, याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत. नमस्कार, मी अर्णित जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट. 28 जानेवारीला बारामती विमानतळाजवळ झालेल्या अपघातात अनेकांनी खूप काही गमावलंय. त्यात अपघातात महाराष्ट्राने मोठा नेता, कुणी आपला बाप, कुणी आपला नवरा, कुणी आपली मुलगी, तर कुणी आपली बायको किंवा बहीण गमावली आहे. कारण बारामतीतील 5 जणांची अकाली एक्झिट डोक्याला हलवून टाकणारी होती. या विमान अपघातात अजितदादांसह वैयक्तिक सुरक्षा अधिकारी विदीप जाधव, कॅप्टन सुमित कपूर, को पायलट शांभवी पाठक आणि क्रू मेंबर पिंकी माळी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे बुधवारी बारामतीप्रमाणेच दक्षिण दिल्लीतील एका घराच्या परिसरात शोककळा पसरली होती. कारण हसतमुख, कर्तव्यनिष्ठ आणि महत्त्वाकांक्षी असणारी एक तरुणी विमान अपघातात गेल्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. कारण या विमान अपघातात को पायलट असलेल्या शांभवी पाठक यांचा मृत्यू झाला होता. तिच्या घरात लवकरच सनईचे सूर ऐकायला मिळणार होते, पण तिथं आता शोकाकुल वातावरण आहे. पण ही को पायलट शांभवी पाठक आहे कोण? तर विमानात को पायलट म्हणून कार्यरत असलेल्या शांभवी पाठक यांनी अत्यंत कमी वयात आपले कर्तव्य सिद्ध केले होते. ग्वाल्हेरच्या वायुसेना बालभारती स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून एरोनॉटिक्सची पदवी घेतली होती. शांभवी यांनी न्यूझीलंडमधून व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण पूर्ण केले होते. त्या मध्य प्रदेश फ्लाइंग क्लबमध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून देखील काम पाहत होत्या. नंतर 2018 ते 2019 या कालावधीत त्यांनी तिथे व्यावसायिक उड्डाणाचे प्रशिक्षण पूर्ण केले. याच प्रशिक्षणादरम्यान त्यांना न्यूझीलंड सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीकडून कमर्शियल पायलट लायसन्सही मिळाले होते. शांभवी पाठक यांचे वडील लष्करात होते, तर शांभवी पाठक देखील फर्स्ट ऑफिसर होत्या. सहवैमानिक म्हणून त्या सुमित कपूर यांना सहकार्य करत होत्या. फ्लाईट इन्स्ट्रक्शन, ट्रॅफिक कंट्रोलशी संवाद साधणे आणि विमान उड्डाणादरम्यानचे निर्णय घेण्याचे काम पाठक पाहत होत्या. महत्त्वाचे म्हणजे शांभवी या VSR एव्हिएशनमध्ये पायलट म्हणून काम करत होत्या. त्याचबरोबर त्या मध्य प्रदेश फ्लाइंग क्लबमध्ये असिस्टंट फ्लाईट इन्स्ट्रक्टर म्हणून भविष्यातील पायलटांना प्रशिक्षण देत होत्या. त्यांना फ्लाईट इन्स्ट्रक्टर रेटिंग A मिळालं होतं. साल 2022 पासून त्या VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत फर्स्ट ऑफिसर पदावरती कार्यरत होत्या. त्याच कंपनीच्या माध्यमातून ते वैमानिक पायलट म्हणून सेवा देत होत्या. शांभवीला मार्च 2022 मध्ये एव्हिएशन सिक्युरिटी स्पाइस जेटकडून परवाना देण्यात आला होता. उड्डाणाची आवड लहानपणापासूनच होती आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी परदेशातही प्रशिक्षण घेतलं. शांभवीचा एक लहान भाऊ वरुण आहे, तर तिच्या आईचं नाव रोली शुक्ला पाठक आहे. शांभवीचे आजी आजोबा उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे राहतात, तथापि तिचे वडील सध्या दिल्लीत राहतात. शांभवीचे वडील विक्रम पाठक हे हवाई दलात होते. शांभवी तिच्या कुटुंबासह हवाई दलाच्या कॅम्पसमध्ये राहत होती. निवृत्तीनंतर तिच्या वडील सध्या इंडिगो एअरलाइन्समध्ये सेवा देत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शांभवी एअरफोर्स स्कूल नंबर 1 माजी विद्यार्थ्यांच्या गटात सामील झाली आणि तिने तिच्या वडिलांबद्दलची माहिती ग्रुपवर शेअर केली होती. सर्वात धक्कादायक आणि मनाला चटका देणारी गोष्ट समोर आल्याने सगळे थक्क झाले. शांभवीचे लग्न जमले होते, पण त्या अपघातामुळे लग्नाच्या तयारीत मग्न असलेले कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त झालं. कुटुंबीय आणि मित्रांच्या माहितीनुसार शांभवीचं मार्चमध्ये लग्न ठरलं होतं. घरात लग्नाची चर्चा, तयारी, स्वप्न सगळं सुरू होतं. तसेच तिच्या नवीन घरात गृहप्रवेश होणार होता. घर सजवण्याचे नियोजन, नव्या सुरुवातीचे स्वप्न सगळं काही ठरलेलं होतं. पण बारामतीमधील विमान अपघातात सगळी स्वप्ने जळून खाक झाली. शेजारी, मित्र आणि परिचित सगळेच सांगतात की शांभवी अत्यंत नम्र, आत्मविश्वासी आणि प्रेमळ स्वभावाची होती. नेहमी तिच्या चेहऱ्यावर हास्य असायचे, पण ती प्रत्येकाचा आदर पण करायची. तिच्याबद्दल बोलताना तिची आजी मीरा पाठक म्हणाली की शांभवीने मला शुभ सकाळचा संदेश पाठवला होता. ती कधी मला मेसेज पाठवायची नाही, परंतु बुधवारी तिने अनपेक्षितपणे मला पाठवलेला मेसेज अखेरचा ठरला. माझी 25 वर्षाची नात 5वी पर्यंत ग्वाल्हेरमध्येच शिकली होती. त्यानंतर ती दिल्लीला गेली. तिने न्यूझीलंडमधून व्यावसायिक वैमानिकाचा परवाना मिळवला होता. ती नेहमीच विमान चालवत असे. दिल्ली, लंडन आणि रशियात तिने विमान चालवले होते. अजित पवार यांच्या अपघातग्रस्त विमानाचे सहसारथ्य शांभवीकडे होते, अशी माहिती देणारा दूरध्वनी मला माझ्या धाकट्या मुलाने केला होता, असे मीरा पाठक यांनी सांगितले. त्यामुळे तिच्या आजीसाठी नातीने पाठवलेला गुड मॉर्निंग हा मेसेज आठवण म्हणून कायम जवळ राहणार आहे. तर दुसरीकडे जबाबदारी वाढल्यानंतर शांभवी ही सतत कामाच्या निमित्ताने व्यस्त असायची. ती सारखी ड्युटीवर असायची. तिच्याशी गेल्या काही दिवसांपासून मित्र आणि नातेवाईक यांच्याशी बोलणं झालं नव्हतं.
त्यातच तिच्या मृत्यूची बातमी कळाल्यानंतर अनेकांच्या काळजाचे ठोके तर चुकलेच, पण त्याचबरोबर तिच्याशी बोलणं न झाल्याची खंत देखील कायमची वेदना देऊन गेली. बारामतीतील अपघाताबाबत बोलायचं झाल्यास विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आल्यानंतर किंवा विमान नियंत्रणाबाहेर जात असल्याचं पाहून कॅप्टन शांभवी पाठक हिने "ओह शिट" असे शब्द उच्चारले असं सांगितलं जात आहे. मात्र कॅप्टनच्या या शेवटच्या शब्दाबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये. कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरच्या अंतिम तपासणीनंतरच यावर शिक्कामोर्तब होईल. दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकांसाठी अजित पवारांची बुधवारी बारामतीत सभा होणार होती. त्याच सभेसाठी अजित पवार मुंबईहून बारामतीला रवाना झाले होते. मात्र लँडिंग दरम्यान विमानात टेक्निकल बिघाड झाला आणि हे विमान थेट शेजारच्या शेतात जाऊन कोसळले. जमिनीवर कोसळताच त्या विमानाचा स्फोट झाला. क्षणातच विमानाने पेट घेतला आणि अनेकांचे स्वप्न जळून खाक झाले. पण आता या भीषण अपघाताचे नेमकं कारण शोधण्यासाठी नागरी विमान वाहतूक संचालनालयाने म्हणजेच DGCAने सखोल चौकशी सुरू केली आहे. त्याचबरोबर अजित पवारांसह इतर 4 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या विमानातील ब्लॅक बॉक्स DGCAने आपल्या ताब्यात घेतला असल्याची माहिती आहे. त्यामुळे अपघातावेळी नेमकं काय घडलं, हा अपघात कशामुळे घडला याबाबतची माहिती आता लवकरच समोर येणार आहे. कारण विमान अपघातामधील नेमकी कारणे उलगडण्यासाठी ब्लॅक बॉक्स अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. ब्लॅक बॉक्स हा एक प्रकारचा फ्लाइट रेकॉर्डर असतो. त्यामध्ये विमान आणि उड्डाणाशी संबंधित सर्व महत्त्वाचा डेटा सुरक्षित ठेवला जातो. AAIB अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ब्लॅक बॉक्स सापडल्यामुळे आता अपघाताच्या घटनांचा अचूक क्रम समजवणे शक्य होणार आहे. विमानाची उंची, हवेचा वेग, तांत्रिक प्रणालीची स्थिती तसेच पायलटच्या शेवटच्या हालचाली या सर्व बाबींची सविस्तर माहिती विश्लेषणातून समोर येणार आहे. या तपासातूनच बारामती विमान अपघातामागील सत्य नेमकं काय आहे ते स्पष्ट होणार असून संपूर्ण राज्याचे लक्ष आता त्या अहवालाकडे लागले. याविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.